श्री स्वामी समर्थ. भक्त हो, गुरुवार हा दिवस आपल्या लाडक्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे गुरूंचा वार, दत्तगुरूंचा वार. वास्तुशास्त्र आणि अध्यात्मात गुरुवारला अमृतसिद्धी योगाचा वार मानले जाते. असे म्हणतात की इतर दिवशी केलेल्या सेवेपेक्षा गुरुवारी केलेल्या सेवेचे फळ 1000 पटीने अधिक मिळते. अनेकांना प्रश्न पडतो, महाराज आमचे ऐकत आहेत का नाहीत? किंवा आम्ही खूप सेवा करतो पण फळ मिळत नाही. तर मित्रांनो, सेवा ही महत्त्वाची असतेच, पण ती जर शास्त्रशुद्ध आणि गुरुवारच्या नियमाने केली तर स्वामींची कृपा व्हायला वेळ लागत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही विशेष सेवा सांगणार आहे, ज्या तुम्ही या गुरुवारपासून सुरू केल्या तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकटे कायमची नष्ट होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची गुरुमाऊली तुमच्याशी या सेवाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे, जो बुद्धी, ऐश्वर्य आणि भाग्याचा कारक आहे. स्वामी समर्थ हे साक्षात दत्तस्वरूप आणि ब्रह्मांड नायक आहेत. गुरुवारी जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, तेव्हा आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि आपल्या भाग्योदयाला सुरुवात होते. ही सेवा केवळ पैशांसाठीच नाही, तर मनाच्या शांतीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर आपण जाणून घेऊया पहाटेची सुरुवात कशी करावी. गुरुवारची सेवा ही पहाटेपासून सुरू होते. शक्य असल्यास गुरुवारी पहाटे 4 ते 5 या दरम्यान उठावे. हे शक्य नसल्यास किमान सूर्योदयापूर्वी उठावे. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद किंवा गोमूत्र टाकून स्नान करावे. हळद ही विष्णू तत्वाचे प्रतीक आहे, ज्यामुळे शरीरातील नकारात्मकता दृष्ट होते आणि दूर होते. देवाराची अस्वच्छता स्वच्छ करून स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला अत्तर लावून सुवासिक फुले अर्पण करावीत. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर गुरुवारी अभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने स्वामींचा अभिषेक घालावा. अभिषेक करताना पुरुष सूक्त किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवावा. स्वामींना पिवळे किंवा भगवे वस्त्र अर्पण करावे. त्यांना चंदनाचा टिळा लावावा. गुरुवारी अखंड नंदादीप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जर अखंड शक्य नसेल तर किमान पूजेच्या वेळी तरी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. गुरुवारच्या सेवेचा मुख्य गाभा म्हणजे श्री स्वामी समर्थ चारामृत ग्रंथाचे वाचन. गुरुवारी किमान सारामृताचे 1, 2 आणि 11 हे अध्याय वाचावेत. वेळ असल्यास पूर्ण 21 अध्याय वाचणे हे भाग्योदयाचे लक्षण आहे. ज्यांच्या घरात आजारपण किंवा आर्थिक अडचणी आहेत त्यांनी 11वा अध्याय श्रद्धेने वाचावा. वाचन करताना समोर तुपाचा दिवा असावा आणि मन शांत असावे. स्वामींच्या फोटोकडे पाहून जणू काही आपण महाराजांशी बोलत आहोत या भावनाने वाचन करावे. स्वामींना भोजनाचा नैवेद्य दाखवणे ही एक मोठी सेवा आहे. स्वामींना पुरणपोळी, पिठलं भाकरी किंवा खवा साखर अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी घरातील नैवेद्य दाखवल्यानंतर त्यातील काही भाग गाईला देणे किंवा कुत्र्याला द्यावा. नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान असावे. जोपर्यंत आपण देवाला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपण स्वतः अन्न ग्रहण करू नये, असा गुरुवारचा संकेत आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी सेवा सर्वात प्रभावी असते. सायंकाळी 6 ते 7 या दरम्यान स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणावा किंवा ऐकावा. तारक मंत्रातील एक एक ओळ तुमच्या आयुष्यातील भीती आणि संकटे दूर करणारी आहे. घरात भीमसेनी कापूर आणि लवंग यांचा धूप दाखवावा. यामुळे वास्तुदोष दूर होतात. जय जय आरती स्वामी समर्था ही आरती पूर्ण कुटुंबासह मिळून म्हणावी. आरतीच्या गजरात घरातील सर्व नकारात्मकता जळून खाक होते. दिवसभर काम करताना देखील आपण ही सेवा करू शकतो. गुरुवारी किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. नामस्मरण ही कलियुगातील सर्वात सोपी आणि श्रेष्ठ सेवा आहे. जपाच्या कंपनांनी तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होते. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घे, मी तुझे काम नक्की करेन. सेवा करण्यासोबतच काही गोष्ट टाळणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास गुरुवारी कांदा लसूण विरहित सात्विक भोजन करावे. कोणाचेही मन दुखवू नका किंवा कोणाचीही निंदा करू नका. गुरुवारी केस कापणे, नखे काढणे किंवा कपडे धुणे टाळावे. गुरुवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका. भक्त हो, गुरुवारची ही विशेष सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन तुम्हाला प्रयत्नाला येईल. सेवेमध्ये सातत्य ठेवा, कारण स्वामींना दिखावा नको असतो, तर त्यांना हवी असते निष्ठा. तुमची गुरुवारची सेवा कशी असते किंवा तुम्हाला स्वामींच्या सेवेमुळे आलेला एखादा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व स्वामी भक्तांना शेअर करा
आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींची ही भक्ती गंगा अखंड वाहत जाईल. श्री स्वामी समर्थ. महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शन व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.